आता वळूया पुढील बातमीकडे। बातमी नागपुरातून। राज्यातील मंत्र्यांच्या बंगले असणाऱ्या रवी भवनामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पत्र देऊनही काहीच उपाययोजना झाली नाही। त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं नागपूर मनपाला वारंवार पत्र पाठवली, परंतु अद्यापही पालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। रवी भवन परिसरात कॅबिनेट मंत्र्यांचं निवासस्थान आहे। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचे सरकारी बंगले आहेत। नागपूर दौऱ्यादरम्यान आणि हिवाळी अधिवेशनाच्या काळात तिथंच त्यांचा मुक्काम असतो। वरिष्ठ अधिकारी सुद्धा सरकारी दौऱ्यादरम्यान इथेच राहतात, मात्र सर्व प्रोटोकॉलला दुर्लक्ष केलं जातंय। त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी कायमस्वरूपी या ठिकाणी ठाण मांडलेलं आहे। या भटक्या कुत्र्यांमुळे अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत, मात्र यावर कुठलीच उपाययोजना न झाल्याचं दिसून येत आहे। आपल्याला माहित आहे की वन्य प्राण्यांवर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि आपल्या देशामध्ये काही कायदे आहे, काही कोर्टाचे निर्बंध आहे आणि वन्यप्रेमी जनता देखील आहे, ते देखील राज्याची जनता आहे। परंतु आता अशा पद्धतीच्या कुत्र्यांमुळे एखाद्या माणसाला तो चावला की त्याला माहित आहे की कशा पद्धतीने पोटात इंजेक्शन द्यावं लागत आणि अनेक काही लोकांना रेबीज सारखा रोग होतो। हा देखील एक दुसऱ्या बाजूचा प्रश्न आहे। त्यामुळे योग्य तो डिसिप्लिन आणि योग्य तो बंदोबस्त हा सर्वांचे सर्व संबंधितांची भावना लक्षात घेऊन करणं आवश्यक आहे आणि ते सरकार करेल। एबीसी आणि एआरबी व्हॅक्सिन एआर म्हणजे अँटी रेबीज व्हॅक्सिन सुद्धा देतात आणि अँटी बर्थ सर्टिफिकेट सुद्धा करतात। ते म्हणजे मेल फिमेल दोघांची शस्त्रक्रिया करतात ते, आणि त्यांच्या कानाला त्रिकोणी कट देऊन त्यांना त्याच एरियामध्ये आणून सोडणं हे त्यांचं कर्तव्य आहे। म्हणजे शासकीय नियमानुसार हा पीपल्स फॉर अॅनिमलच्या याच्या दृष्टीने केंद्रीय शासनाचा निर्णय आहे तो, आणि राज्य सरकारने ऍक्सेप्ट केला आहे। म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जिथे कुठे मोकाट कुत्रे जर पकडले तर त्यांना तिथेच नेऊन सोडणं त्यांना भाग आहे, हा नियम आहे। तर याच रवी भवन परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूयात। मी सध्या नागपूरमधील रवी भवन इथे आहे आणि या रवी भवनामध्ये अनेक कॅबिनेट मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, यांचे जे निवासस्थान जे आहेत ते इथे असतात। संपूर्ण राज्यातले जितकेही मंत्री आहेत, विधानसभा अध्यक्ष असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, सगळ्यांचे निवासस्थान या परिसरात आहे। आणि याच परिसरामध्ये जे आहे भटक्या कुत्र्यांचा जो आहे वास्तव इथे प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे। सध्या मी आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या बंगल्याच्या बाजूलाच आहे आणि इथे आपण बघू शकतो की जे भटकी कुत्रे आहेत ते भरपूर प्रमाणात इथे आपल्याला जे आहे पाहायला मिळत आहे। आणि या रवी भवन इथे जे आहे अनेक पक्षांचे जे काही बैठका होत असतात त्या देखील इथे होतात। त्यावेळी कार्यकर्ते येतात, त्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याच्या अंगावर जर एखादी कुत्र धावून गेला तर अनेक धोकादायक ज्या बाबी आहेत तिथे घडण्याच्या शक्यता आहेत। यावरच आज राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी देखील या विषयावर गांभीर्याने प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। महानगरपालिकेमध्ये अनेक तक्रारीची पत्र जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहे। ही प्रतिक्रिया देखील बांधकाम विभागाचे अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला दिलेली आहे। आतापर्यंत 7 ते 8 पत्र जे आहे ते महानगरपालिकेला दिलेले आहे। मात्र कुत्र्यांचा जो भटक्या कुत्र्यांचा जो वावर आहे तो आपल्याला इथे अजून देखील पाहायलाच मिळतो आहे। त्यांना काही लसीकरण करण्यात येते, मात्र परत त्या कुत्र्यांना इथेच ज्या ठिकाणून त्यांना उचललं त्याच ठिकाणी वापस आणण्यात येते। अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती बांधकाम विभागाकडून आपल्याला देण्यात आलेली आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत। हितेश, नागपुरामध्ये कुत्र्यांची किती मोठी समस्या आहे, किती दहशत आहे आणि त्यावर उपाययोजना काय केली जाते? नक्कीच जगदीश, ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत की भटक्या कुत्र्यांमुळे जो त्रास सहन करावा लागत आहे ही रवी भवनातली गोष्ट झाली। हा जो प्रकार आहे रवी भवन मध्ये घडलेला आहे, मात्र नागपूर शहरात देखील या भटक्या कुत्र्यांचा नागपुरातील नागरिकांना जो आहे तो अत्यंत त्रास होताना आपण पाहतो आहोत। मागील काही दिवसांपूर्वी वयोवृद्ध जी आजी होती तिला देखील अनेक ठिकाणी ह्या कुत्र्यांनी चावा घेतला होता। त्याच पद्धतीने एका चिमुकलीला देखील त्या कुत्र्यांमुळे जो आहे तिच्यावर घात झाला होता। अशा पद्धतीचे अनेक प्रकरण या मागच्या काही महिन्यांपासून पुढे येताना आपण पाहतो आहोत। आणि आता
तर थेट रवी भवन मध्येच, म्हणजे जिथे मंत्र्यांचा मुक्काम असतो, ज्या ठिकाणी सभापती जे असतात ते येत असतात, यांचा नागपूरमधला जो शासकीय निवासस्थान जो आहे त्या ठिकाणी देखील कुत्र्यांचा जो वावर आपण पाहतो आहोत, त्याकडे मनपाकडे या प्रकरणात नागपूर महानगरपालिकेकडे ज्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तक्रार करण्यात येते, असे आतापर्यंत 7 ते 8 पत्र जे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं मनपाला देण्यात आलेले आहे. त्यावेळी ते कुत्र्यांना काही रेबीजचं एक लस देऊन आणि त्यांचं चा एक तुकडा कापून म्हणजे यांचं लसीकरण झालं आहे अशा पद्धतीचं, आणि त्याला कुत्र्यांना वापस त्याच ठिकाणी सोडण्यात येत आहे. यावर कुठला तरी दुसरा पर्याय निघू शकतो का, याकडे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे. कुत्र्यांमुळे होणारा जो काही त्रास आहे, रवी भवन मध्ये प्रत्येक दिवसाला कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या बैठका असतात, त्या बैठकांमध्ये अनेक कार्यकर्ते देखील येत असतात, त्यामध्ये कार्यकर्त्यांवर देखील हा घात होऊ शकतो. या प्रकरणाकडे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. जगदीश, धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल.